माझं नाव प्रशांत रामदास सिगनकर, मी काँग्रेसकडून उमेदवारी करतोय। वार्डामध्ये जर पाहिलं तर बाया झाडायलाच येत नाहीये, म्हणजे जो रस्त्यावरचा कचरा असतो ना ते उचलणारी यंत्रणाच आपल्या वार्डामध्ये उपलब्ध नाहीये। जी घंटा गाडी आहे ते दिवसाआड येते, जर सुका कचरा साचून ठेवू शकतो, पण ओला कचरा काय होतो एक दिवसात सडून जातो आणि त्याच्या घरात वास येतो, तोही येत नाही। त्यानंतर धूर मारणारा बाबा जो असतो मच्छरांसाठी, तोही जवळपास 4 वर्ष झालं वार्डात आलेला नाहीये। त्यामुळे डेंग्यू मलेरिया सारखे आजार भयंकर प्रमाणात होत आहेत, त्यामुळे अख्खं कुटुंब आजारी पडल्यागत होते। ही एक गोष्ट होती। आणि त्यात दुसरी गोष्ट म्हणली तर वार्डामध्ये येड्या भाबळीचे झाड खूप वाढलेले आहेत, गवतही वाढले, आता पाऊस होऊन गेलेला आहे। जितके मच्छर डास हे आहेत, काही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहेत, काही वादातल्या प्रॉपर्टी आहेत, मान्य आहेत, पण नगरपालिकेत ही जबाबदारी की जिथं साफसफाई करून जो कचरा निर्माण झाला किंवा जे भाबळी आहेत त्या तोडून थोडी स्वच्छता केली तर नागरिकांना दिलासा भेटेल अशी अपेक्षा आहे। आणि ही सर्व काही कामे मी स्वतः ज्यावेळेस आणि आमच्या साथीदार व्यापारी ज्यावेळेस होऊ त्यावेळेस आम्ही 100% हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही करू आणि सुखसुविधांनी भरपूर आमचा वार्ड बनवू। मी निसार जाफर व्यापारी, मी 2019 या वार्डाचा नगरसेवक होतो। आता इकडचा भाग वाढलेला आहे। पहिले आमच्या वार्डात ढोरगल्ली रस्ते मी केले, लावार गल्लीतली रस्ते केली, परत जमादार गल्लीतले रस्ते केले, परत कब्रस्तान सुशोभीकरणाची कामं केली। आता महिला रात्री पडल्यामुळं माझी आई इथं उमेदवारी करत आहे, नाही माझ्या अपर व्यापारी, आणि राहिलेली इकडच्या वार्डातली जी कामं असत इथनं पुढं मी जर निवडून आलो तर ती संपूर्ण कामं करत। श्रीगोंदा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज महाविकास आघाडीच्या वतीने घटक पक्ष आम्ही काँग्रेस यांच्या वतीने जे उमेदवार आहेत 5 नंबर वार्डमध्ये, एक प्रशांत सिद्धंकर आणि दुसरे आमच्या नैमा बेगम बेपारी यांच्या प्रचारार्थ आज मी 5 नंबर वार्डामध्ये फिरतोय। आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की दोन्ही उमेदवार हे सर्वसाधारण कुटुंबातले। एक जर आपण पाहिला, प्रशांत सिद्धंकर हा एक उच्च शिक्षित तरुण आहे आणि दुसऱ्या ज्या आमच्या महिला उमेदवार आहेत त्यांना या सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नाची जाण आहे। आणि मला असं वाटतं की ज्या लोकांना वार्डातल्या प्रश्नांची जाण आहे अशाच उमेदवारांना खऱ्या अर्थाने लोकांनी मतदारांनी निवडून दिलं पाहिजे। आपण जर पाहिलं तर मी संपूर्ण श्रीगोंदा शहरात फिरतोय, गेल्या मागच्या 15-20 दिवसापासून मी फिरतोय। कुठल्याही ठिकाणी चालायलाही रस्ता नाही आहे, गटारीची अवस्थाही विचित्र आहे। मला असं कळलं की लाईटीचं प्रमाण तर आपल्या पत्रकार बांधवांना पण माहिती आहे की लाईट किती प्रमाणात इथे जाते। अजून सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की ऑल्टरनेट डे इथं पिण्याचं पाणी सुटतं, परंतु जी पाणीपट्टी घेतली जाते ती महिन्याची पूर्ण पाणीपट्टी घेतली जाते। मग हा घोळ कोण करतंय, याच्याकडे लक्ष कोण देत आहे, हे आपल्या माध्यमातून मी मतदारांनाच हा प्रश्न विचारतो की आपण ज्या लोकांना निवडून देता त्यांनी आपल्या वार्डामध्ये किती प्रकारचं काम केलं। हे जे सत्तेतले बसलेले जे कोणी प्रतिनिधी आहेत ते प्रत्येक वेळेस सांगतात की आम्ही सत्तेमध्ये आल्यावरती हे करू ते करू, परंतु मतदारांनी खऱ्या अर्थाने जागा होण्याची आज ही खरी गरज आहे। महाविकास आघाडीतला जो पॅनल आहे ते आमचे आदरणीय बाबासाहेब बोस, आमचे साजन भैया पाचपुते असतील, बाळासाहेब थोरातसाहेब असतील, आमदार हेमंततात्या ओगले असतील, खासदार निलेश लंकेसाहेब असतील, यांच्या नेतृत्वाखाली हा पॅनल आम्ही उभा केला आहे। तुम्ही जर महाविकास आघाडीतले सर्व घटक पक्षांचे अधिकृत उमेदवार जर पाहिले तर तुम्हाला एक कळेल की याच्यात कुठलाही राजकीय पार्श्वभूमी नसलेला उमेदवार आम्ही दिले की ज्याला जनतेच्या प्रश्नाची जाण असली पाहिजे। आज जर आपण पाहिलं कचऱ्याचा विषय आहे, रस्त्याचा विषय आहे, गटारींचा विषय आहे, तरुणांचा विषय आहे। आज जर पाहिलं तर ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा आपल्या श्रीगोंदा शहरामध्ये कुठेच दिसत नाही की त्यांनी आपला वेळ ज्या ठिकाणी घालवावा असं कुठलंच ठिकाण आपल्याला दिसत नाही। मी आपल्या माध्यमातून सांगतो, आश्वासनं भरपूर करू शकतो, परंतु सत्तेत आल्यावरती कुठलंही आश्वासन जे सत्तेत होते त्या लोकांनी आजपर्यंत पाळलेलं नाही। मी आपल्या मार्फत एक गोष्ट सांगू इच्छितो, ज्या गोष्टी आता आपण बाहेरच्या नगरपालिकेमध्ये पण पाहिले की जर महिलेच्या नावावरती जर ते घर असेल तर त्यांना 50%
या ठिकाणी डिस्काउंट नगरपालिकेच्या मार्फत दिलं जातं. आपल्याच नगरपालिकेत का नाही? काही लोक सांगतात केंद्रात सत्ता त्यांची आहे, राज्यात सत्ता त्यांची आहे, प्रतिनिधी त्यांचे आहेत. परंतु मग ह्या बाकीच्या जर तालुक्यांमध्ये शहरांमध्ये हे सगळ्या गोष्टी चालू असतील, मग आपला श्रीगोंदा शहर आणि श्रीगोंदा तालुका याच्यापासून वंचित का? म्हणून मी आपल्या माध्यमातून एक सांगू इच्छितो, मतदार बंधू भगिनींना विनंती करतो आपल्या माध्यमातून की आमच्या बेपारी आणि सिद्धंकर ह्या 5 नंबर वॉर्डातून उभे आहेत, यांना आपण प्रचंड बहुमताने विजय कराल. हा येणाऱ्या काळामध्ये आपण जे काही आमच्याकडून काम अपेक्षित करताय, कारण शेवटी आम्ही आज सांगू की आम्ही हे करू ते करू, परंतु ते कोणच करत नाही. त्याच्यामुळे आपण जे सांगणार, मतदार जे काम सांगणार ते काम करण्याची ताकद ह्या माझ्या दोन्ही उमेदवारांमध्ये आहे. त्याचबरोबर ज्यांनी 50 वर्ष या श्रीगोंदा तालुक्याचं राजकारण केलं अशा आदरणीय बाबासाहेब बोस यांच्या सुनबाई गौरी गणेश बोस या तुतारी चिन्हावरती नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहे. त्याही अतिशय सुशिक्षित शिक्षित महिला आहेत. माझ्या माहितीप्रमाणे अशा सुशिक्षित जर महिलांना प्रतिनिधित्व करण्याची संधी श्रीगोंद्यातील मतदारांनी दिली तर भविष्यात नक्कीच आपल्या श्रीगोंदा नगरपालिकेचं नाव हे लौकिक होईल, एवढंच मी त्या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. खास खबर विशेष घडामोडीचं आपल्या हक्काचं येथील न्यूजवर हे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. प्रतिनिधी उज्ज्वल उल्हारे, येथील न्यूज श्रीगोंदा.